तर बघा काय बातमी आहे। शिक्षक नियुक्ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करा, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब यांचे आदेश। राज्य निवडणूक आयोगाने शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू होणार नाही। त्यामुळे मतदान झालेल्या ठिकाणी शिक्षक भरतीची नियुक्ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आदेश राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर मतदान झालेल्या ठिकाणी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाते। राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त मतदारसंघामध्ये लोकसभेचे मतदान पूर्ण केले आहे, परंतु निवडणूक आयोगाने शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर केल्याने आचारसंहितेचा अडथळा निर्माण झाला होता। तसेच मे महिन्याच्या सुट्टीत बाहेर जाणारे शिक्षक व कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार आहेत। त्यामुळे ही तारीख बदलून शाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्याच्या शेवटी मतदान घ्यावं, या मागणीसाठी शिक्षक भरतीच्या वतीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती। त्यानुसार निवडणूक आयोगाने अनिश्चित कालावधीसाठी निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आचारसंहितेचा अडथळा दूर झाला असून यापूर्वी देण्यात आलेल्या आदेशानुसार ज्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या जिल्ह्यांनी उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी व स्प्रेडशीटमध्ये माहिती भरावी, याबाबत शुक्रवारी संबंधित जिल्ह्याचा एकत्रित आढावा घेण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे। तर बघा त्यानंतर दुसरी बातमी बघा काय, प्रत्यक्षेतील शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा। निवडणूक आयोगाने विधान परिषदेतील पदवीधरांनी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक स्थगित केली आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे मतदान झालेल्या जिल्ह्यातील शिक्षक भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रियेला आता गती मिळणार असून निवड होऊनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचे मार्ग मोकळा झाल्याचं स्पष्ट झालं आहे। शिक्षक विभागातर्फे पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। त्यात 11,085 पदावर उमेदवारांची निवड करण्यात आली होती, परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीमुळे थांबली होती। परंतु शिक्षण विभागाने भरती प्रक्रियेच्या पुढील कारवाईबाबत निवडणूक आयोगाला प्रस्ताव दिला होता। त्यामुळे आयोगाने लोकसभा निवडणुकीचे मतदान झालेल्या जिल्ह्यातील शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे। लोकसभा निवडणूक पाठोपाठ विधान परिषदेतील पदवीधरांनी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्याने या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नियुक्ती प्रक्रिया आणखी पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती। मात्र आता निवडणूक आयोगाने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। तर बघा त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।